नमस्कार मित्रांनो. आज आपण एक ट्रेंडिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे, जो इस्रायल आणि इराण यांचा जो वॉर आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो क्रायसिस असेल तर तो आहे एलपीजीचा जो क्रायसिस आहे, त्याला आपण गॅस क्रायसिस म्हणतो. तर बेसिकली आज आपण एलपीजी बद्दल जाणून घेणार आहे. बेसिकली एलपीजी कसं काम करतं, जे की आपल्या घरी आपण सगळेजण यूज करत असतो, पण त्याचा जो जनरल पर्पज आहे तो कसा यूज केला पाहिजे किंवा त्याचं बेसिक टेक्निकल कॉन्सेप्ट काय आहे, ते बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आज आपण ह्या व्हिडिओमधून त्याचा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे तो आपण समजून घेणार आहे. तर आपण बघूया पहिले एलपीजी म्हणजे काय असतं. बेसिकली जर तुम्ही बघितलं एलपीजी एलपीजी म्हणजे काय, एल स्टँड फॉर लिक्विड, पी स्टँड फॉर पेट्रोलियम अँड जी स्टँड फॉर गॅस. आता जर तुम्ही बघितलं एलचं मिनिंग काय, तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. जर तुम्ही बघितलं हा जो गॅस आहे, जेव्हा रिफायनरीज मधून आपण जेव्हा क्रूड ऑइल पासून जेव्हा गॅस बनवत असतो, जर तुम्ही बघितलं एलपीजीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, ऍक्च्युली एलपीजी कसं क्रिएट होतो याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी माझ्या युट्यूबवर टाकलेला आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा. तर तुम्हाला ऍक्च्युअली एलपीजी कसं बनतं, तर क्रूड ऑइल पासून त्याची प्रोसेसिंग कशी होते, त्याच्यानंतर आपण जे कॉलम आहे त्याच्यामध्ये डिस्टिलेशन कॉलमचा यूज करून वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंटला आपण ब्युटेन आणि प्रोपेन त्याला कसं सेपरेट करतो आणि ऍक्च्युअली तो लिक्विड फॉर्म मध्ये कसं ट्रान्सफर होतं, हे सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर मी आशा करतो की तुम्ही व्हिडिओ तो एकदा जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युअल जो बेसिक आहे एलपीजी कसं बनतो तर ते समजून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला बेसिकली सांगायचं झालं तर हा जो सिलेंडर आहे, जर तुम्ही जेव्हा बघता, जेव्हा आपण जेव्हा आपण एजन्सीवरून सिलेंडर घेऊन येतो तर त्याच्यामध्ये जो बेसिक असतो तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. जर तुम्ही बघितलं ह्या सिलेंडरमध्ये हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो गॅस एलपीजी. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं बेसिकली त्याच्यामुळे आपण एलपीजीला एलला स्टँड असतो लिक्विड, ते कारण की सिलेंडर मध्ये तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. आणि जर तुम्ही बघितलं पेट्रोलियम, पेट्रोलियम आपण याला का म्हणतो, कारण की हा एका रिफायनरिंग प्रोसेस मधून निघतो. जर तुम्ही बघितलं रिफायनरी प्रोसेस, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं क्रूड ऑइल, क्रूड ऑइल म्हणजे काय, जे ऑइल आपण जमिनी खालून त्याला एक ड्रिलिंग करून आपण त्याला पंप करत असतो. म्हणजेच काय, जे जमिनी खाली जे आपलं ऑइल आहे त्याला आपण पंप करतो, एका फर्नेसमध्ये त्या ऑइलला घेतो आणि त्याच्यानंतर त्याला आपण 350 ते 400 डिग्रीला हिट करतो. त्याच्यानंतर डिस्टिलेशन कॉलम मध्ये आपण त्याला वेगवेगळ्या टेम्परेचरला सेपरेट करतो. जर तुम्ही बघितलं जेव्हा आपण वेगवेगळे बॉइलिंग टेम्परेचर असतात, तर सपोज त्या वेगवेगळ्या बॉइलिंग टेम्परेचरला गॅसची निर्मिती होत असते, पेट्रोलची निर्मिती होत असते, डिझेलची होत असते, जर तुम्ही बघितलं असेल. आणि नंतर केरोसिन झालं, त्याच्यानंतर आपले लुब्रिकेटिंग ऑइल असतील किंवा बिटुमेन असेल, जसं की आपण डांबर म्हणत असतो. तर ह्या सगळ्या निर्मिती क्रूड ऑइल पासून होतात. त्याच्यामुळे ही जी गॅसची निर्मिती आहे, एलपीजी गॅसची जी निर्मिती आहे, ही पण एका क्रूड ऑइल प्रोसेस मधून होते. त्याच्यामुळे आपण याला पेट्रोलियम म्हणत असतो. ठीक आहे. तर जे ऑइल पासून बनते त्याच्यामुळे आपण याला पेट्रोलियम गॅस म्हणतो. ठीक आहे. आणि गॅस म्हणजे काय, हा जो गॅस आहे हा एक गॅसियस फॉर्म मध्ये असतो. तर गॅसियस फॉर्म मध्ये कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण हा लिक्विड फॉर्म मध्ये आणतो घरी, जेव्हा हा सिलेंडर आपण घेऊन येतो, तर त्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये हा पण लिक्विड फॉर्म मध्ये असतो. आणि ज्या वेळेस आपण हा जो वॉल आहे, सपोज तुम्ही जर बघितलं इकडं, सपोज ही वॉल आहे माझी, ज्या वेळेस मी या ऑल जी वॉल आहे याला ओपन करतो, ओपन केल्यानंतर काय होतं, हा लिक्विड जर तुम्ही बघितला, ऍक्च्युअली जेव्हा आपण गॅस फिल करत असतो तर तो काय असतो, हाय प्रेशरने आपण त्याला फिल करत असतो. हाय प्रेशरने आपण या सिलेंडरला फिल करत असतो. तर त्याच्यामुळे काय असतो, याच्यामध्ये हाय खूप जास्त प्रेशर झालेलं असतं. जर तुम्ही बघितलं, जेव्हा आपण ही वॉल ओपन करू तर त्याच्यानंतर काय होतं, प्रेशर रिलीज होतो. प्रेशर रिलीज होतो म्हणजेच काय, कमी होतो. जेव्हा प्रेशर कमी होतो तर त्यावेळेस काय होतं, हे जे लिक्विड आहेत, जर तुम्ही बघितलं, हे जे लिक्विड ड्रॉपलेट्स आहेत,
हे जर तुम्ही बघितलं तेव्हा खूप जवळजवळ असतात, असे त्यांचे जे बॉन्ड असतात ते खूप जवळजवळ असतात. त्याच्यामुळेच तर आपण लिक्विड जास्त फॉर्म मध्ये त्या सिलेंडर मध्ये स्टोअर करू शकतो. जर तुम्ही बघितलं आपला जो घरगुती सिलेंडर आहे, ऑलमोस्ट त्याच्यामध्ये 14 ते 15 kg आपण लिक्विड फॉर्म मध्ये गॅस स्टोअर केलेलं असतं. सॉरी, आपला एलपीजी गॅस स्टोअर केलेला असतो. तर हा कशा बेसवर आपण स्टोअर करू शकतो, जेव्हा त्याचं आपण त्याला लिक्विड फॉर्म मध्ये त्याला सिलेंडर मध्ये स्टोअर करू, तेव्हाच आपण 14 ते 15 kg याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. तर आता होतं काय, जेव्हा आपण याला वॉलला ओपन करतो त्याच्यानंतर काय होतात, हे जे मॉलिक्युल्स आहेत, छोटे 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 जे मॉलिक्युल्स आहेत, जेव्हा आपण फिल केले तेव्हा ते पूर्ण क्लोज झालेत. म्हणजे जेव्हा हाय प्रेशरने आपण त्याला फिल करतो त्यावेळेस काय होतं, हे जे गॅसचे मॉलिक्युल्स असतात ते जवळ 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 येऊन काय असतं, त्याला फिल करत असतो आपण. तर या केसमध्ये जेव्हा आपण गॅसला फिल करतो त्यावेळेस ऑलमोस्ट 8 ते 10 बार प्रेशर असतो. 8 ते 12 बार प्रेशर असतो. जेव्हा इनिशियली आपण एजन्सी म्हणा किंवा रिफायनरी प्रोसेस मधून जेव्हा त्याला फिल करत असतो तेव्हा 8 ते 12 बार प्रेशरला आपण त्याला फिल करत असतो. म्हणजेच काय, गॅस टू लिक्विड मध्ये. पण जेव्हा आपण प्रेशर कमी करतोय, जेव्हा घरी आल्यानंतर आपण जेव्हा स्टोव्हला त्याला आपल्याला सप्लाय द्यायचा असतो गॅसचा, त्या केसमध्ये काय असतं, जर तुम्ही बघितलं हा जो गॅस आहे, हा जो लिक्विड फॉर्म मध्ये जो आपल्याकडे गॅस आहे, त्याचे काय होतात, जे मॉलिक्युल्स आहेत ते दूर दूर जातात. जसं माझं प्रेशर कमी होईल त्याच्यानंतर काय होतं, हे जे मॉलिक्युल्स आहेत दूर दूर जातात. जसं मी प्रेशर कमी करेल हे मॉलिक्युल्स दूर दूर जातील आणि काय होईल, हळूहळू हळूहळू हे जे मॉलिक्युल्स आहेत हे दूर दूर जातील. आणि यामुळे काय होईल, आपला जो गॅस फ्लो आहे तो स्टोव्हला भेटेल. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. तर हा बेसिक कॉन्सेप्ट त्या एलपीजी मध्ये आहे. जर तुम्ही बघितलं, हाय प्रेशरनी आपण गॅस फिल करतो, ज्यावेळेस तो फिल करतो आपण त्यावेळेस त्याला गॅसमधून लिक्विड मध्ये फिल करत असतो. आणि जेव्हा आपण घरी आणल्यानंतर त्याला जेव्हा आपण स्टोव्हला चालू करत असतो, जेव्हा चॉक त्याचं सॉल्व करू शकतो, वाल जेव्हा ऑन करत असतो, त्यावेळेस काय होतं, त्याचा प्रेशर ड्रॉप होतो आणि जे लिक्विड मॉलिक्युल्स असतात ते हळूहळू हळू रिलीज होतात. तर हा बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही बघितलं असेल, घरी जेव्हा आपण परफ्यूम किंवा डिओ यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. पण जेव्हा आपण त्याला स्प्रे करतो तर तो काय एक गॅसियस फॉर्म मध्ये रिलीज होत असतो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण प्रेशर ड्रॉप करतोय. जेव्हा आपण प्रेशर ड्रॉप करतोय, जेव्हा आपण त्याचा नॉब खाली दाबतो त्यावेळेस काय तो प्रेशर कमी होऊन जातो आणि त्यावेळेस काय होतं, ते जे मॉलिक्युल्स आहेत ते हळूहळू स्प्रेड होतात. तर हा बेसिक कॉन्सेप्ट आपल्या या एलपीजी मध्ये आहे. तर बेसिकली हा एलपीजी गॅस कशापासून बनतो, तर एलपीजी मध्ये 2 टाईपचे गॅस असतात, एक प्रोपेन आणि एक ब्युटेन. याचं जर बॉइलिंग टेम्परेचर बघितलं तर ऑलमोस्ट -42 डिग्री असतं आणि याचं जर ब्युटेनचं बघितलं बॉइलिंग टेम्परेचर ऑलमोस्ट -5 डिग्री असतं. तर हे यांचे बॉइलिंग टेम्परेचर आहे. आणि जेव्हा आपण म्हणत असतो ना की माझं जेव्हा गॅस लीक होतं, तर त्या केसमध्ये काय असतं, जे एलपीजी जे सिलेंडर असतं किंवा जेव्हा आपण चॉक ओपन करतो कधी कधी आपल्याला स्मेल येतो. तर हा स्मेल येण्यासाठी एक आपण केमिकल त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो. केमिकल त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो, त्याला आपण म्हणतो इथाईल. बेसिकली जेव्हा गॅस लीक होत असतं तर त्यावेळेस काय असतं, आपला इथाईल जो हा केमिकल आहे हा त्याच्यामध्ये मिक्स असतो. आणि जेव्हा आपला सिलेंडर लीक होत असतो त्याच्यामध्ये काय आहे, आपण ही वॉल जी आहे ती क्लोज करायची, जेणेकरून काय होईल, आपला जो गॅस आहे तो आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये स्प्रेड होणार नाही आणि तो हा गॅस काय फ्लेमेबल असल्यामुळे तो काय, तो इझी टू फायर होणार नाही, म्हणजे फायर होणार नाही इझिली. त्याच्यासाठी आपल्याला हा वॉल क्लोज करायचा इमिडिएटली. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा जो सिलेंडर आहे ह्या सिलेंडरचा कलर रेड असतो. त्याचं बेसिक कॉन्सेप्ट काय रेड असण्याचं, तर याच्यामध्ये काय असतो, हा एक सेफ्टीसाठी आपल्याला दिलेला आहे. सेफ्टीसाठी आपल्याला दिलेला असतो, त्याच्यामुळे आपण जो सिलेंडरचा कलर आहे तो रेड कलर मध्ये असतो. तर हा बेसिकली काय असतो, जो साईन आहे तो फायरचा साईन दाखवतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण मोस्टली तो हा सिलेंडर आहे तो रेड कलर मध्ये असतो. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा जो एलपीजी सिलेंडरचा कॉन्सेप्ट आहे तो समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.